महसूल मंत्र्यांचा जिल्ह्यातच रेती घाटावर गुंडगिरी। कुंभापूर तालुका मौदा येथे घाटधारकांच्या लोकांकडून निर्दयी मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कुंभापूर परिसरातील एका शेतकऱ्याला रेती घाटाशी संबंधित काही लोकांनी किरकोळ कारणावरून अडवून बेदम मारहाण केली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की रेती घाटावर काही लोकांची मनमानी आणि गुंडगिरी वाढत चालली आहे। शेतकऱ्यांना धमक्या देणे, मारहाण करणे आणि दहशत निर्माण करणे असे प्रकार सातत्याने होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। नागपूर जिल्हा हा राज्याच्या महसूल मंत्र्याचा जिल्हा असताना जर इथेच रेती घाटावर अशी गुंडगिरी होत असेल आणि शेतकऱ्यांवर हल्ले होत असतील तर ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे। स्थानिक नागरिक आणि शेतकरी प्रशासनाकडे एकच मागणी करत आहेत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ आणि कठोर कार्यवाही करण्यात यावी। कारण शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि जर त्याच्यावरच अन्याय होत असेल तर हे कुठल्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही। या प्रकरणावर प्रशासन काय कार्यवाही करते हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। तर अशाच ताज्या आणि धडाकेबाज बातम्यांसाठी पाहत रहा पब्लिक टू पीएम न्यूज 24 आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। विनोद कृष्णरावजी डेंगरे, मुक्काम लिगाव। माझी शेती कुंभापूरला आहे। माझ्या शेतामध्ये मी हायवेस्टर नेत असताना तिथं रेती घाटवाल्यांच्या गाड्या उभ्या होत्या। त्यांना साईड कर म्हटलं, त्यांना साईड केल्या नाही आणि माझ्यासोबतच मुजबुरी करायला लागले। त्याच्यानंतर मी गाडी साईड न केल्याच्यानंतर मी हायवेस्टर शेतामध्ये घेऊन गेल्याच्यानंतर माझ्या शेतामध्ये येऊन जाणीन ते 5-6 लोक त्यांनी माझ्यावर मारहाण केली। माझ्या हायवेस्टरच्या ड्रायव्हर टाकायची मारहाण केली आणि गाडी टाकायची फोडफाड केली। पण आम्ही आता शेतामध्ये जायचं कसं आणि आपले अवजारं न्यायचे कसे? मजूर नेणे आम्हाला रोज तिथून जाणं येणं आहे। त्या रेती घाटवाल्याचं काय करायचं? त्या अवजार घेऊन सनी माझ्या शेतामध्ये आला, मला मारहाण केली आणि अवजारं पण त्यांना काढले। त्या एक हायवेस्टरच्या ड्रायव्हरवर अवजार घेऊन सनी एक व्यक्ती धावला आणि गाडी पण त्याची फोडली। करायचं कसं? आम्ही शेतामध्ये जायचं का नाही जायचं? आमचं मजूर जाते, बाया जाते, कधी माणसं जाते, बैलबंडी जाते। ते नेहमी रस्त्यावरती गाड्या उभ्या ठेवू आपल्या लिहाण करते, पूर्ण त्याचं बागतं तिथं रस्त्यावरती आहे आणि आम्हाला शेतामध्ये जाण्या येण्याकरता त्रास होते। तर आम्ही म्हटलं तर त्यांनी आमच्यावर माझ्या शेतामध्ये येऊन त्यांनी माझ्यावर मारहाण केली। आज दिनांक 31/3/2026 रोजी विनोद डेंगरे हे कुंभापूरचे शेतकरी आहेत। कुंभापूरमध्ये सायकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला रेती घाट झालेला आहे। हे शेतामध्ये हार्वेस्टर घेऊन जात असताना त्या कंपनीचे ट्रॅक्टर रस्त्यावर होते। त्यांना यांनी विनंती केली का रस्त्यावरून ट्रॅक्टर बाजूला करा, शेतामध्ये जाता येत नाही आणि हे शेतामध्ये हार्वेस्टर घेऊन गेले। त्याच्यानंतर त्या कंपनीचे 6 ते 7 लोक यांच्या शेतामध्ये चाकू आणि तलवार घेऊन गेले। हार्वेस्टरच्या ड्रायव्हरला मारला, यांना बेदम मारहाण करण्यात आली। यांच्या हार्वेस्टर मालकाची बाईकची नासधूस करण्यात आली आणि माझा एक विषय आहे का या माननीय महसूल मंत्री यांच्या जिल्ह्यामध्ये रेती घाटावर अशा गुंड प्रवृत्तीचे लोक राहत असतील तर हे मोठं शर्मेची बाब आहे। मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, अत्यंत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचा रेकॉर्ड पोलीस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे। त्या घाटावर कोणते कर्मचारी काम करतात याचा सुद्धा तिथं बोर्ड लागणं गरजेचं आहे। परंतु जे शासनाचं रेती वाहतुकीचं धोरण आहे 2025चं, याची या नागपूर जिल्ह्यामध्ये आणि मौदा तालुक्यामध्ये कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि म्हणून पालकमंत्र्याच्या जिल्ह्यात, महसूल मंत्र्याच्या जिल्ह्यात या पद्धतीनं कारभार असेल, रेती घाटावर अवैधरित्या काम सुरू असेल, शेतकऱ्यांचे जीव धोक्यात येत असेल तर हा मोठा गंभीर विषय आहे। म्हणून माझे महसूल मंत्री यांना माझी विनंती आहे का असे बदमाश लोक, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जे रेती घाट दिले आहे याचं पोलीस व्हेरिफिकेशन करून हे रेती घाट तात्काळ रद्द करणं गरजेचं आहे। अन्यथा मौदा तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज आम्ही सर्व कुंभापूरचे अनेक लोक या ठिकाणी पोलीसमध्ये तक्रार करण्यासाठी आलेलो आहोत। यांचं मेडिकल झालेलं आहे, अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही। शासनाने त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर, घाट मालकावर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही सर्व कुंभापूरचे गावाची तालुक्यातले लोक या पोलीस स्टेशनच्या मैदानामध्ये आमरण उपोषण करू, रेती घाट चालू देणार नाही। म्हणून शासनाला माझी विनंती आहे का हे कायदा व सुव्यवस्था टिकवणं आपली जबाबदारी आहे। तात्काळ याच्यावर कारवाई करणं गरजेचे आहे।